नमस्कार, मी पूनम. एडीएन बातमीपत्रात आपले स्वागत. दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. तर सरकारने दिलेली सर्व लेखी आश्वासन मीडियाला देणार. जरांगेने दिला सरकारला इशारा. शाहरुख खानसह बॉलिवूड जगतात धडकी भरवणारे सिंगम अधिकारी IRS समीर वानखडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा. आता सविस्तर बातम्या. सरकारने सांगितल्याप्रमाणे 17 डिसेंबर पर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळालेलं नाही, तर बैठकीत आम्ही पुढील आंदोलनाची घोषणा करणार आहोत, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. आमच्या नोंदी सापडल्या, त्या नोंदीच्या आधारावर तुमचं आणि आमचं जे ठरलं उपोषण सोडवताना त्यानुसार करा आणि मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करा. याबरोबर एक सांगतो की जे उपोषण करता वेळेस सोडायला जे सरकारच्या वतीनं संदीपान घुमरे साहेब आले होते, बच्चू भाऊ कडू आले होते, उदय सामंत साहेब आले होते, सावे साहेब आले होते, आणखीन ते धनंजय मुंडे साहेब एक आले होते. असे 6 जण आले होते. आणि असलेले आमदार आमची त्यांना आज विनंती आहे की तुम्ही सांगितलं होतं आणि लिहून पण घेतलेलं होतं. विशेष करून बच्चू भाऊंना सुद्धा आज सांगतो आम्ही मीडियाच्या माध्यमातून की जे आपलं ठरलं होतं त्याबद्दल या सगळ्या मंत्री महोदयांनी आम्हाला 17 तारखेच्या आत सांगावं की तुम्ही जे आपलं लेखी ठरलं होतं त्यानुसार तुमची आत्तापर्यंतची कारवाई काय झाली. नसता 17 तारखेला आम्ही आंदोलनाचा डिसिजन घेणार आहे. हे जाहीर तुम्हाला आमची आज विनंती आहे की तेवढ्याही इथं आलेल्या मंत्र्यांनी समाजाची जबाबदारी घेतलेली, आंदोलनाची जबाबदारी घेतलेली, उपोषणाची घेतलेली आणि आरक्षण देण्याची घेतलेली. तुम्ही इथं सांगितलं होतं की आम्हाला मुख्यमंत्री शिंदे साहेबांना पाठवलंय, काही मंत्र्यांना सांगितलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठवलं होतं, काहींनी सांगितलं होतं आम्हाला अजितदादा पवारांनी पाठवलं होतं आणि बच्चू भाऊ कडू साहेब हे आले होते. यांना सगळ्याला विनंती की 17 तारखेच्या आत आपलं जे ठरलं होतं त्याप्रमाणे तुम्ही आत्तापर्यंत काय कारवाई केली 17च्या आत आम्हाला कळवा. नसता 17च्या नंतर पुढच्या आंदोलनाची डिसिजन आम्ही 17च्या बैठकीत ठरवणार आहे. हे तुम्हाला आमची विनंती आहे, कारण तुम्ही त्यातलं एक जणही आत्तापर्यंत आमच्या संपर्कात आलेला नाहीत. त्यामुळं तुम्ही मराठ्यांची फसवणूक करताय की काय असं आम्हाला आलेल्या मंत्र्यांबद्दल वाटायला लागले. कारण एकाही मंत्र्याचं त्यानंतर या विषयात काहीही हस्तक्षेप किंवा काही विचारणा एकमेकाशी झालेली नाही. वेळेवर येऊन तुम्ही जर पुन्हा काही मागं पुढं करायचा प्रयत्न करता तर तुम्हाला तुमचा शब्द इथून पुढं आमच्याकडून आता पाळला जाणार नाही. याच्यावर सुद्धा सरकारनं लक्ष घ्या. आणि एकदा जर आम्ही 17 तारखेला आंदोलन डिसिजन फायनल केला तुमचा आमचा विषय संपला. त्यामुळं पुन्हा एकदा मीडियाच्या बांधवांच्या माध्यमातून मुख्यमंत्री शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा या तिघांना आहे की तुम्ही तुमचे लोक पाठवले होते, तुम्ही काय केलंय आत्तापर्यंत किंवा आपलं जे ठरलंय या पद्धतीनं आरक्षण मराठ्यांना द्यायचं. ती कागद बच्चू भाऊंकडे आणि सगळ्या मंत्र्यांकडे पण आहे. तो कागद आम्हाला लेखी द्यायचं ठरलं होतं, तुम्ही आम्हाला आणखीन दिलेला नाही, पण आम्ही त्याचे फोटो आणि व्हिडिओ त्याच वेळेस काढून घेतलेले. त्यानुसार 17 तारखेच्या आत आम्हाला सांगा तुम्ही करणार आहात की नाही. नसता 17ला आम्हाला आंदोलनाची दिशा ठरवाय. उघड करणार का व्हिडिओ आणि फोटो सरकार? हो, जर 17 तारखेपर्यंत तुम्ही जर आम्हाला सरकारनं नाही सांगितलं की आपलं जे ठरलं होतं लेखी त्याप्रमाणे करणार आहात नाही, तर ती व्हिडिओ ती फोटो आम्ही मीडियाच्या बांधवांना 17 तारखेला देणार आहेत. मात्र बैठक आमची अगोदर होणार आहे, त्यानंतर पत्रकार परिषद होणार आहे. कारण बैठक लाईव्ह होणार नाहीये, त्यामुळे आम्ही नंतर ही करणार आहेत. कारण आम्हाला आमचा विचार विनिमय मोठा करायचा, राज्यातले प्रमुख लोक येणार आहेत, त्यामुळं आम्ही सगळं डिटेल तुम्हाला ते सांगणार आहेत आणि ती चिठ्ठी सुद्धा जाहीर करणार आहेत. शहरातील रहिवासी
इस्लामी अभियंता सालम बिन अमीर अल मोहम्मदी हा विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कॅनडाला रवाना झाले। उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन करणे, ध्येय निश्चित करणे आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्न करणे हेच विचार तुर्कीच्या दृष्टिकोनातून गतव्यवस्थापन सोपे करतात। त्याच धर्तीवर KG ते 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या अभियंता सलाम बिन अमीर यांनी आंतरराष्ट्रीय भारतीय शाळेत शिक्षण घेतले। रियाद, सौदी अरेबिया शिक्षणासोबतच त्यांनी खेळाचीही जबाबदारी घेतली आणि त्यात मोलाची भूमिका बजावली। औरंगाबादच्या जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयातून BTech पूर्ण केल्यानंतर ते कॅनेडियन अल्मंटन कॉलेज टोरंटो येथे त्यांच्या पदव्युत्तर पदवीसाठी गेले, ज्याला जगभरात महत्त्व आहे। त्यांचे वडील मुलाच्या गुणवत्तेबद्दल, कर्तृत्वाबद्दल आणि शैक्षणिक प्रवासाबद्दल अत्यंत आनंदी आहेत। त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या परिवार, मित्रमंडळी आणि परिसरातील मान्यवरांनी त्याला शुभेच्छा दिल्या। गावठी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या एकास 2 जिवंत कारतुसासह अटक करण्यात आली असून शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सदर कार्यवाही सापळा रचून हर्सुल परिसरात केले। फुलंब्रीकडून हर्सुल मार्गे शहराकडे मोटरसायकलने येत असल्याची माहिती मिळाल्याने शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हर्सुल कब्रस्तान जवळील फुले नगर येथे सापळा लावला। या सापळ्यात मोटरसायकलवर आलेल्या एकास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव निशांत स्वामी उमेश स्वामी नंद्रेकर, वय 24 वर्ष, राहणार कन्हैया नगर, नवा मोंढा रोड, जालना असे सांगितले। त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे पिस्तूल व 2 जिवंत काडतूस मिळून आले। पोलिसांनी जो ताब्यातून देशी बनावटीचे पिस्तूल, 2 जिवंत काडतूस व 1 मोटार सायकल असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। त्याच्या विरुद्ध हर्सुल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हर्सुल पोलीस करीत आहेत। सदरची कामगिरी शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण वाघ, संजय नंद, योगेश नवसारे, नवनाथ खांडेकर, धर्मराज गायकवाड, मनोहर गीते, संतोष भानुसे, श्याम आडे, तात्याराव शिंगारे, अमोल शिंदे यांनी केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद व सिल्लोड शिक्षण संस्थाच्या संयुक्त विद्यमाने दुसरे फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। याबाबत स्वागत अध्यक्ष डॉक्टर राहुल मस्के यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली। यावेळी डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर मोहन सौंदर्य आदींची उपस्थिती होती। 2 दिवसीय फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य परिषद आणि सिल्लोड शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हे साहित्य संमेलन शहरामध्ये आयोजित केलेलं आहे। सिडको या नाकरा परिसरामध्ये नूतन बौद्ध विद्यालयाच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन होणार आहे। यासाठी उद्घाटक म्हणून माननीय खासदार सुप्रियाताई सुळे या येणार आहेत। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान हे आदरणीय लक्ष्मण माने साहेब जे आहेत साहित्यिक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त, ते येणार आहेत। त्याचप्रमाणे समारोपासाठी माननीय भंगू शिंदे साहेब हे आहेत, वासुदेव मुलाटे साहेब आहेत आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे साहित्य संमेलन होत आहेत असे आमचे आदरणीय ऋषिकेश कांबळे सर या साहित्य संमेलनाच्या संपूर्ण साहित्य संमेलन त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे होणार असल्याने शहरातील सर्व नवोदित कवी, कथाकार, लेखक यांना विनंती की त्यांनी या साहित्य संमेलनात येऊन आपला सहभाग नोंदवावा। या साहित्य संमेलनामध्ये 3 परिसंवाद ठेवलेले आहेत। भारतीय संविधान त्या संदर्भात, त्यानंतर भारतीय संविधान थोडक्यात किती खरे किती धोक्यात, किती भारतीय संविधान धोक्यात, किती खरे किती खोटे, हा विषय एका परिसंवादाचा आहे। त्याचप्रमाणे दुसरा जो विषय आहे तो आंबेडकरी चळवळीबरोबर आंबेडकरी शाहिरी क्षीण झाली आहे का, असा हा एक विषय आहे। कथाकथन, कवी संमेलन या साहित्य संमेलनामध्ये होणार आहेत। परिसंवाद 3मध्ये सुद्धा आम्ही सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सद्यस्थितीत लेखक म्हणून माझी भूमिका असा विषय घेतलेला आहे। मला असं वाटतं की या परिवर्तनवादी विचाराच्या साहित्य संमेलनामध्ये शहरातील आणि शैक्षणिक क्षेत्रातील सगळेच विद्यार्थी, नवोदित कवी, प्राध्यापक आणि सगळ्या नागरिकांनी सहभागी व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो। अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN।
दिवाळी धमाका. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्राईम लोकेशनवर आलिशान 2 BHK रो हाऊसेस. बीड बायपास रोड सातारा परिसरापासून फक्त 200 मीटरच्या अंतरावर. हिवाळी पाटील लॉन्स पासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर. आकर्षक किमतीत रो हाऊसचे मालक व्हा आणि आकर्षक बक्षिसे जिंका. किंमत फक्त 51 लाख पासून पुढे. विकसित क्षेत्रात अधिष्ठान आहे. वैयक्तिक रो हाऊससाठी प्रशस्त पार्किंग, त्याचबरोबर प्रायव्हेट गार्डन, व्हिडिओ डोर बेल, सौर सिस्टीम. जागेचा पत्ता प्लॉट क्रमांक 14P 15 24 25P बीड बायपास सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद. खरेदीसाठी आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9860056488. सर्व बँक कर्ज उपलब्ध आहेत. अटी आणि शर्ती लागू. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर आपले स्वागत. शहरात आयोजित औरंगाबाद एज्युकेशन एक्स्पोच्या माध्यमातून आठवडाभर विविध उपक्रम राबवले जात असून त्याचाच एक भाग म्हणून चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. औरंगाबाद एजुकेशन एक्सपो 2023 की शुरुआत हो चुकी है. जैसा कि आप देख सकते हैं कि मेरे पीछे यहाँ पे तकरीबन 600 से ज़्यादा बच्चे ड्राइंग कंपटीशन में पार्टिसिपेट किए हैं और आज इनको जो टॉपिक दिया गया है वो है मॉन्यूमेंट्स ऑफ औरंगाबाद. हमारे शहर के जो खूबसूरत मॉन्यूमेंट्स हैं उसके ऊपर आज ये बच्चे मेमोरी ड्राइंग बनाने वाले हैं और अल्हम्दुलिल्लाह इन 600 बच्चों में से जो टॉप स्टूडेंट्स हमें मिलने वाले हैं उनकी ड्राइंग्स को हम लोग यहाँ पे प्राइजेस भी देने वाले हैं, जिसकी प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन सेरेमनी 20 दिसंबर को होने वाली है. अल्हम्दुलिल्लाह तकरीबन 50 से ज़्यादा स्कूल्स ने इस ड्राइंग कंपटीशन में पार्टिसिपेट किया है और आप जैसे कि मेरे पीछे यहाँ पे देख सकते हैं कि बच्चे अपने हुनर का बहुत अच्छी तरीके से यहाँ पे डिस्प्ले कर रहे हैं. बहुत अच्छी तरीके से उन्होंने यहाँ पे इसके लिए प्रिपरेशन किए. तकरीबन पिछले 3 से 4 महीने से ये बच्चे इसकी प्रिपरेशन में लगे हुए थे. तो इसी तरह से ये एक्सपो पूरे 7 दिन तक चलता रहेगा. हर दिन कुछ नई एक्टिविटीज़, कुछ नए गेम्स, कुछ नई चीज़ें हमारे यहाँ पे जो ऑडियंस है उसको देखने को मिलेगी. तो मैं आपसे दरख्वास्त करता हूँ कि आप अपने फैमिली के साथ इस एक्सपो में ज़रूर आए और ऐसी जानकारी के लिए ADN न्यूज़ को फॉलो करते रहे. जज़ाकल्लाह खैर. बॉलिवूड जगतात धडकी भरवणारे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून अल्पावधीत नावारूपास आलेले सिंगम अधिकारी IRS आयुक्त समीर वानखेडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. शाहरुख खान यांच्यासह बॉलिवूड जगतात धडकी निर्माण करणारे आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांचे कर्दनकाळ म्हणून अल्पावधीत लोकप्रिय झालेले धडाकेबाज IRS आयुक्त समीर वानखेडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वानखेडे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील अनाथ आश्रममधील मुलांना शालेय साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर शासकीय रुग्णालय घाटी परिसरामध्ये रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून फळ वाटप करण्यात आले. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लगत असलेल्या बुद्धलेणी परिसरामध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. याचबरोबर शासकीय रुग्णालय चिकलठाणा येथे रुग्णांना फळे व खाद्यपदार्थ वाटप, उस्मानपुरा येथील लायन्स क्लबमधील अनाथ मुलांना फळे व खाद्यपदार्थ वाटप व रेल्वे स्टेशन, बस स्टँड, शासकीय घाटी रुग्णालय व शहरातील अनेक ठिकाणी रस्त्यावर उघड्यावर झोपणाऱ्या निराधारांना ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे वाटप देखील करण्यात आले. सदर उपक्रमांचे आयोजन दीपक बागोल, मंगेश शिंगारे, प्रदीप भालेराव, अजय मगरे, गौतम कहाळे, गौतम कीर्तिकर, उमाकांत शिंदे, अनिरुद्ध खंदारे, पंकज डोंगरे, किरण गायकवाड, संदीप रगडे, अजिंक्य देवलवार, रमेश शिंदे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. महानगरपालिकेच्या वतीने शहागंज येथील अतिक्रमण विरोधी कार्यवाही सलग दुसऱ्या दिवशी देखील करण्यात आली असून गुलमंडीनंतर शहागंज अतिक्रमण ही विभागाची मोठी कार्यवाही ठरली आहे. महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभाग आणि शहर वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आज दुसऱ्या दिवशी गांधी पुतळा, शहागंज व चमन परिसरात कार्यवाही करण्यात आली. या कार्यवाहीत एकूण 40 पेक्षा अधिक रस्त्यावरील अतिक्रमणधारकाविरुद्ध कार्यवाही करण्यात आली.
काही ठिकाणी दुकानासमोर रस्ता बाधित असलेल्या ओटे जमीनदोस्त करण्यात आले। याबाबत वेळोवेळी नागरिकांनी व इतर लोकांनी वाहतुकीला अडथळा होत होता म्हणून पालिका प्रशासनाला विनंती केली होती। त्याचाच एक भाग म्हणून आज आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार प्रथम गांधी पुतळा येथे व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर प्रथम स्वतःची चारचाकी व नंतर हातगाडी व टेबल लावून व्यवसाय सुरू केला होता, ते जप्त करण्यात आले। त्यानंतर गांधी पुतळा भिंतीलगत एक चहा दुकान आणि एक स्वेटर विकणारा हातगाडी चालक त्याचे किरकोळ स्वरूपाचे टेबल जप्त करण्यात आले। त्यानंतर शहागंज येथील मोठी मस्जिद आणि पेट्रोल पंप लगत असलेल्या चारचाकी व इतर कापड व्यावसायिक यांचे साहित्य जमा करण्यात आले। सदर कार्यवाही सतत सुरू राहणार आहे असे अतिरिक्त स्वरूप जोशी यांनी सांगितले। उद्या ही कार्यवाही होणार आहे। सर्व व्यापाऱ्यांनी व इतर अतिक्रमणधारकांनी रस्त्यावरील आपले अतिक्रमण स्वतःहून काढून आपले नुकसान होण्याचे टाळावे असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे। सदर कार्यवाही आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त मंगेश देवरे, शहर वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक मिरगे, सहाय्यक आयुक्त वार्ड क्रमांक 2 रमेश मोरे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, सागर ज्येष्ठा, रवींद्र देसाई, नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव यांचे सर्व सहकारी व मनपा मजूर यांनी कार्यवाही सहभाग घेतला। महानगरपालिका आयुक्त यांच्या आदेशान्वये शहरात बाजारपेठांमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आणि जिथे नागरिकांना गैरसोय होत आहे अशा ठिकाणी आपण आता कारवाई पोलीस विभागाच्या सहकार्याने सुरू केली आहे। आणि मागचे काही दिवसांमध्ये आपण गुलमंडीपासून सुरुवात केली होती, तर या कारवाया या नियमितपणे चालू राहतील। आणि सर्व व्यापाऱ्यांना आमच्या मार्फत आव्हान आहे की त्यांनी आपल्या दुकानासमोर अतिक्रमण करू नये आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा काही लोक भाड्याने जागा देतात आणि त्या ठिकाणी अतिक्रमण करायला लावतात, तर ते सुद्धा प्रोत्साहन व्यापाऱ्यांनी देऊ नये। याचा तोटा त्यांनाच होतो, त्यांच्या व्यवसायावर त्याचा फरक पडतो। तर सर्व व्यापाऱ्यांना आमचं आव्हान आहे की अतिक्रमण रस्त्यावर करू नये। महानगरपालिकेमार्फत नियमित कारवाई करण्यात येणार आहे। पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज परिसरात पोलिसांनी काल सायंकाळी बुलेट राजांवर धडक कार्यवाही केली। यावेळी गाडीच्या मूळ सायलेन्सर मध्ये बदल करून आवाजाचे सायलेन्सर वाढवणाऱ्या अनेक बुलेट राजांवर कार्यवाही करून दंड वसूल केला। बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी कानकर्कश आवाजाचे सायलेन्सर बसवून मिरवणारा शहरातील 39 बुलेट राजांवर एमआयडीसी वाळूज पोलिसांनी कार्यवाही केली आहे। शहर आणि परिसरात अलीकडच्या काळात बुलेट चालक बुलेटचे मूळ सायलेन्सर बदलून त्या जागी फटाक्याचा आवाज असणारे आणि धडकी भरवणारे कानकर्कश सायलेन्सर बसवत मिरवण्याचा ट्रेंड आहे। त्यामुळे रुग्णालयातील रुग्ण, वृद्ध तसेच विद्यार्थ्यांना याचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या। गुरुवारी पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूच्या पथकाने पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात अचानकपणे बुलेटसह स्पोर्ट बाईकची तपासणी सुरू केली। केवळ तपासणीच नाही तर सोबत मेकॅनिक घेऊन तपासणी करण्यात आली। यात अनेक बुलेट पोलिसांनी तपासल्या, त्यातील 19 बुलेट आणि अन्य अशा 39 चालकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली। या एक दिवसाच्या कार्यवाहीतून एकूण 33,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला। सदरची कार्यवाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश अघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ताटे, पोलीस उपनिरीक्षक पागोटे, पोलीस उपनिरीक्षक गिरी, पोलीस उपनिरीक्षक डाके, पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक इंगोले, पोलीस उपनिरीक्षक पथकर व पोलीस अंमलदार यांच्या वतीने सदर कार्यवाही करण्यात आली। पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज परिसरातील पोलिसांनी मोहीम राबवत कार्यवाही केल्याने वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील बुलेट राजांची तारांबळ उडाली आहे। अचानक सुरू झालेल्या पोलिसांच्या कार्यवाहीमुळे हुल्लडबाजांमध्ये खळबळ उडाली असून अनेकांनी वाहने रस्त्यावर न काढता घरातच ठेवणे पसंत केले आहे। शेवटी परत एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। तर सरकारने दिलेली सर्व लेखी आश्वासन मीडियाला देणार, जरांगेने दिला सरकारला इशारा। शाहरुख खानसह बॉलिवूड जगतात धडकी भरवणारे सिंघम अधिकारी IRS समीर वानखडे यांचा वाढदिवस शहरात विविध उपक्रमांनी साजरा। याबरोबरच हे बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।